समान दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम जाड्यांधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाधातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता हेतु एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंते सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जसे जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. गावाचं नाव संतोष भाऊ, गावाचं नाव हार सोडा आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. हार धरून बसायचीच नाही, हार सोडायला सांगितलेली आहे. सोडणारी माणसं आहे की नाही. म्हणा एवढं पाणी पाऊस वारा हे सर्व असताना सुद्धा आपण या ठिकाणी वेळेत कीर्तन होत आहे आणि बहुसंख्य मंडळी उपस्थित आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या गावामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या मार्फत श्रीमती वत्सलाबाई साहेबराव रायपुरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे मित्र हरिभक्तपरायण नितीन महाराज आहेत आणि त्यांचं अनमोल असं सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. आणि विशाल महाराजी धर्मसत्ता ही एकच मोठं कार्य घडून यायचं असेल तर राजसत्ता आणि धर्मसत्ता, शक्ती आणि भक्ती एकत्र आली की उत्सव व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आमचे मित्र हरिभक्तपरायण आता आम्हालाही ओव्हरटेक करून जे पुढे गेलेले आहेत, जी परिस्थिती सत्य आहे ती नाकारता येत नाही बरं का. आम्हालाही ओव्हरटेक करून ज्यांनी आता पुढं मजल मारलेली आहे त्यांच्या आवाजामध्ये एवढा सुंदर गोडवा आहे. असे हरिभक्तपरायण अतिशय गोड व्यक्तिमत्व आमचे विशाल महाराज खोले महाराजांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यानिमित्तानं ज्यांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात त्या हरिभक्तपरायण काय योगायोग असावा बघा. कथाकारांचं नाव संजय, तुमचं नाव संतोष आणि माझं सोपान. बरोबर आहे ना. म्हणजे यस 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 सर्व सक्सेस आहे या ठिकाणी. हरिभक्तपरायण विदर्भ रत्न तुमचे मार्गदर्शक, आम्हाला ज्येष्ठ असणारे, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे समर्पित केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकोबाराय या वर्षीचा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातानं ज्यांना पुरस्कार मिळाला ते हरिभक्तपरायण विदर्भ रत्न संजयजी महाराज पाचपोर बाबा. बाबांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. व्यासपीठ चालक आपल्याच गावचे शिवशंकर महाराज लांडे. इथं बघा शिवशंकरन शिवाजी, बरोबर आहे ना. शिवशंकर आणि शिवाजी आहे का नाही, एकच राशीचे आहे ते. शिवशंकर महाराज, शिवाजी महाराज. त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जगभर. तुम्ही म्हणसाल जगाचा आणि कार्यक्रमाचा काय संबंध आहे? जगाचा आणि कार्यक्रमाचा संबंध आहे यूट्यूबच्या माध्यमातून.
कारण यूट्यूब हे जगभर आहे. आम्ही दुबईला गेल्यानंतर आम्ही त्या लोकांना विचारलं, म्हटलं का हो तुम्ही एवढे लोक आम्हाला लाईक करता, तुम्ही आम्हाला कधी ऐकलं? म्हणे महाराज इकडं आपले कीर्तनं सप्ते जरी नसले तर आम्ही या सर्व सप्त्याचा आनंद तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. म्हणून या जिव्हाळा चॅनलनीच आम्हाला यूट्यूबला दुबईला नेलेलं आहे बरं का. त्याच्यात आमच्या अमोल दादाचाच खूप मोठा वाटा आहे. त्याने दुबईचं सगळं नियोजन केलं होतं. आता नावच अमोल आहे, त्याचं मोल करता येत नाही आणि जिव्हाळा असल्यामुळं विसरायचं काम नाही. सगळ्यांना त्याचा जिव्हाळा आहे. असे अमोल दादा यांच्या माध्यमातून हे महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जिथं जिथं मराठी भाषिक लोक आहेत तिथं तिथं या कार्यक्रमाचा आनंद ते या ठिकाणी घेत आहेत. आज ज्यांना इथं पोहोचता आलं नाही ते मोबाईल चालू करून बसलेले आहेत बरं का. म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो अमोल दादांना. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक, नामवंत म्हणायचं कामच नाही, नाभिषेक व सिंहस्य. सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते, हा जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो. मग हे वाक्य बोलतो कृष्णा महाराजांसाठी, सिंहासन की चिंता मत करो, सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा. बसाल तिथं आपल्यासाठी सिंहासन तयार होतं, फक्त आपल्यात कुवत सिंहाची असली पाहिजे. बस सिंहासनाची गरज नाही महाराज, आहे का नाही. कर लो दुनिया मुठ्ठी में, आणि तुमचं मुठीवरच आहे सगळं. नाही कळलं का? धन्यवाद. विठाला विठाला. तुमच्या हातावरच सगळं जग आहे ना, आणि तुम्ही हातावरच जग आपलंसं करू शकता. तुम्हाला सोपं आहे, कर लो दुनिया मुठ्ठी में, आहे का नाही. पण आमचे कृष्णा महाराज आहेत, महाराष्ट्राचा लाडका आवाज, ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. यूट्यूब उघडलं की ज्यांच्या चाली ऐकल्याशिवाय माणसाला पुढं सरकाव वाटत नाही. चॅनल असे हरिभक्त परायण. आमचे जगाची सुरुवातच त्यांच्या नावानं आहे. ओंकारानं जगाची सुरुवात आहे, बरोबर आहे ना. म्हणून हरिभक्त परायण ओंकार महाराज जगताप आणि नामदेव महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या सर्वांचा आवाजाचा, हाताचा गोडवा आपल्याला ज्यांच्या माध्यमातून घेता येतो त्या अतिशय कमी वयामध्ये, मला वाटतं कालच त्यांचं वय जाहीर झालं, 20 ना, किती आहे रे? नाही, बरोबर आहे ना. अतिशय, ज्याचा अर्थ असा आहे कमी वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्रभर आपलं नाव केलेलं आहे बरं का. संतोष भाऊ, तुम्ही त्याला 7 दिवसासाठी इथं बोलवलं. माझ्या घरी मी एका दिवसाच्या कार्यक्रमाला त्याला 450 किलोमीटर बोलवलं होतं. तुम्ही कृतज्ञता सोहळा करता आणि मी आईवडिलाचा पूजन सोहळा केला, पण त्या एका दिवसासाठी मी अमोलला 450 किलोमीटर बोलवलं होतं. एवढं नाव आणि विश्वास त्यानं या ठिकाणी साऊंडच्या माध्यमातून कमवलेला आहे. आणि अतिशय एकदम सोज्वळ मनाचा आहे बरं का. त्याला कोणी बोला, रागवा, तो काहीच बोलत नाही आणि नाही काही म्हणत नाही त्या बिहारी लोकांसारखं. हो जायगा सर, बस असं त्याचं काम आहे बघा. हा, होऊन जाईल बाबा. विठाला विठाला. त्यांना काही बी काम सांगा, ते एवढंच म्हणतात, हा हो जायगा सर, कोई बात नाही. तसं त्याचा आधार होईल का? हां, होऊन जाईल बाबा, काही अडचण नाही. असं गोड व्यक्तिमत्व आहे आमचं नंदू दादांना सुद्धा धन्यवाद देतो. बाकी आमचे सोनू दादा आहेत, आमचे आम्ही वारकरी चॅनलचे दादा, आमचे नाव आठवण, माऊली दादा. हां, माऊली दादा आहेत. आधी करून सगळीच मंडळी, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आदरणीय कैलास बाबा आहेत. आधी करून सगळीच मंडळी, मला सर्वांचं नाव पाठ नाही बरं का, पण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये संत संगतीचं महत्त्व सांगतात. हे तो एक संता ठाये लाभ पाये उत्तम. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होईल. लाभाला उत्तम हे विशेषण दिलेलं आहे बरं का. उत्तम प्रकारचा लाभ तुम्हाला होईल. पण महाराज म्हणले संत भेटणं या जगात अवघड आहे ना.
संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे, मग आम्हाला लाभ कसा होईल? महाराज म्हणले तरी सुद्धा होईल. संत भेटणं ओळखणं अवघड आहे तर तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त संताचा दास आहे असं म्हणा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. त्यांचं दास म्हणून घेतल्यानंतर काय होतं? ते आपल्यावर कृपा करतात आणि ती कल्पांतात न सरणारी. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. कल्पांतात न सरणारी कृपा संत आपल्या जीवनामध्ये आपल्याला करून देतात. आणि म्हणून देवाला सुद्धा ही संत संगत आवडते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला नितीन बाबा संत संगतीचं महत्त्व सांगतात. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. फार लक्ष देऊन आहे का बरं का. तुम्ही कमी लोक आहात म्हणजे माझा अजिबात मूड गेलेला नाही हा. मी तेवढ्याच पद्धतीने सांगणार आहे. फक्त तुम्ही कॅच करा एवढी माझी विनंती आहे. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं. माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं. माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्याव्या अधमा संत जेने किंवा संत सेवी. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. संगतीचा हा फार मोठा गुण आहे. कैलास बाबा किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीत माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. बघा, राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पैलवानाची संगत, पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा, कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही. अर्ध कीर्तन आमचा गाडीचा ड्रायव्हर आम्हाला सांगू शकतो, पण गाडीत हां बरं का, गाडीत बाहेर नाही. माणसं पाहिलं हात पाय हलतात, विठाला विठाला. म्हणून संगत महत्वाची आहे. कबीरदास महाराज याच्यासाठी एक दोहा खर्च करतात. जो जैसी संगती करे वैसे ही फल लीन. कदली शिप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तो केळीच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच वसंत ऋतूमध्ये जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही, संगतीमध्ये बदल आहे. संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. तसं प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. महाराज म्हणले संगत फार महत्वाची आहे. लक्षात ठेवा. आमच्या इकडे एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. तुमच्याकडे पण आहे का? अरे वा. काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण मात्र याच्या अंगात त्याला वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. कनिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते. मध्यमाचा संघ घडला माझ्याकडे द्या तर मध्यम अवस्था प्राप्त होते. आणि वरिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ. मोठ्याची संगत माणसाला जीवनामध्ये घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं तेवढे पापी आपण निश्चित नाही. या मंडपात एक सुद्धा माणूस वाल्या कोळ्या एवढा पापी नाही, मी गॅरंटीनं सांगतो. वाल्या कोळ्याने माणसं मारली होती, मोजली नव्हती. पुन्हा एकदा ऐका. वाल्या कोळ्याने माणसं मारली होती, मोजली नव्हती. तुम्ही करून करून किती पाप केला असेल. तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, याच्यापेक्षा पाप काय? 10-5 बोकडे खाल्ले असतील, याच्यापेक्षा काय पाप? पण वाल्या कोळ्याची वाल्मिक ऋषी झाली. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले नारदाचा संघ झाला आणि नारदाचा संघ झाल्यामुळं वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. केले रामायण रामाआधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाआधी. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते. याचा आपण कधीतरी विचार करावा आणि आपल्या जीवनात बदल करून घ्यावा, हे महत्वाचं आहे. एक डाकू जर संत पदापर्यंत पोहोचू शकतो, एक डाकू जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो, एक डाकू जर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवू शकतो, आपण जीवनात का बदलू शकत नाही? आपण बदललं पाहिजे. आता बागेश्वर बाबांचं एक आश्चर्य समाजाला वाटतं बघा, ऐका. बागेश्वर महाराज आपल्या पेंडॉलमध्ये बसलेल्या कोण्यातरी माणसाची चिठ्ठी लिहितात. पर्ची म्हणतात त्याला हिंदीमध्ये. आणि त्यांनी लिहिलेली पर्ची, माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का, त्यांनी पर्ची लिहिली की ती अचानक त्या माणसाला उठवतात आणि पर्ची लिहून ठेवल्यानंतर त्या माणसाला बोलवतात. आणि जो माणूस येतो त्याचं नाव गाव, त्याच्या घरचे प्रॉब्लेम, त्याच्या घरच्या समस्या
सगळे त्यांनी त्याच्या अगोदर लिहिलेलं असतं. समाजाला हे आश्चर्य वाटतं, हे आश्चर्यच आहे. पण याही पेक्षा मोठं आश्चर्य सांगतो अमोलजी. बागेश्वर महाराज आपल्या समोर बसलेल्या पेंडॉल मधल्या जन्माला आलेल्या माणसाची पर्ची काढतात. आमच्या वाल्मिकानं जन्माला न येणाऱ्या रामाची पर्ची अगोदरच लिहून ठेवली होती. माझं बोलणं कळलं तुम्हाला? लक्षात ठेवा. जन्माला आलेल्या माणसाचं भविष्य सांगणारे आज काही महाराज असतील, पण जन्माला येण्याच्या अगोदरच वाल्मिकानं राम आणि वागायचं कसं हे सुद्धा लिहून ठेवलं होतं. बोलिले वाल्मिक तैसेच करीन, वस्तुनी दावीन नामावरे, वस्तुनी दावीन. बोली वाल्मिक तैसेच करीन, वस्तुनी दावीन नामावरे, वस्तुनी दावीन. तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे किंवा म्हणे नामा. वाल्मिकानं जी आचारसंहिता घालून दिली त्या आचारसंहितेच्या बाहेर प्रभू रामचंद्राला जाता आलं नाही. मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहेत. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहेत. बघा बरं का, कुठंतरी बदलणं गरजेचं आहे. वाल्या कोळ्याने कीर्तन ऐकलं असं उदाहरण जास्त पडली तो परत पुढीत घालतो. हा पराक्रम त्या एकट्यालाच माहीत बाथरूम मधला. बरं ते चिकट असल्यामुळं जात नाही, तोंडान फुकतो नाही तर बोटान दाबतो. फॅरन लवली दाबतात काही काही जास्त आली की, बरोबर आहे ना. बोट
शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. महाराज आता मला सांगा, हा 1 रुपयाच्या पुडीनं एवढा मोठा गॅप भरून निघणार आहे का? काटकस स्वभाव आहे माणसाचा. विठाला विठाला बदलणं गरजेचं आहे. वाल्या कोल्याचे वाल्मिक ऋषी झाले आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल का हिरा. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्युज, खोटा हिरा ओळखायचा कसा, महाराजांना त्याची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती. हा 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 जागे आहे ना, कुणाच्या घरी असते? जागे आहे तुम्ही, आहे का नाही? आतापर्यंतच्या लोकांना आयरन मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही आणि कळणार सुद्धा नाही. बाळा तू आयरन पाहिली का रे? आयरन पाहिली नाही पाहिजे. त्यांचा दोष नाही, कॅम्प्युटरचं युग आहे. संसारती ती संसार, हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. पूर्वीच्या गोष्टी होत्या आता दिसत नाही, आताच्या गोष्टी त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. संतोष भाऊ, बदलणं हा संसाराचा धर्म आहे. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. पूर्वी पाणी भरायचं म्हणलं तरी कष्ट होते. आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं? आडाला जायचं, पोऱ्याने पाणी काढायचं, हांड्यात टाकायचं, डोक्या हुंडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? नाही. आता पाणी भरायचं म्हणलं की आडावर जायचं नाही, पोऱ्यानं काढायचं नाही. आता गावाला टाकी, पाईपलाईन, सप्लाय, दारात नळ. फक्त नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता नळाला पण हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची आणि नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घाल. कमी करायच्या नाही. जमाना बदलत चालला, जमाना बदलत चालला, बरोबर. आयरन ही लोहाराच्या घरी असते. हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला मारायचं. खरा हिरा असेल एक तर आयरनीत घुसेल किंवा घनात घुसेल, पण फुटणार नाही. ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो घनी, तोच मोल पावे खरा करणीचा होय चुरा. बघा बरं का, घनानं हिरा फुटत नाही. जो हिरा घनाने फुटत नाही तो ढेकणाच्या संगतीत आल्यावर, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगेला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगेला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगेला, ढेकणाच्या संगे हिरा वाह. आवाज लय उंच गेला की समजायचं टाळ्याची अपेक्षा आहे, तेव्हाच वर जात जा. महाराज म्हणले, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडला, साधू जैसा किंवा तैसा. ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. घनाने हिरा फुटत नाही. नितीन बुवा, घनाने हिरा फुटत नाही आणि ढेकणाच्या संगतीत आला तर भंगून गेल्याशिवाय राहत नाही. आता ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो, याला जास्तही महत्व देऊ नका. त्याही पेक्षा महत्व पुढच्या चरणाला द्या. कुसंगे नाडला, साधू जैसा किंवा तैसा. कुसंगानं साधू सुद्धा बिघडू शकतो. काही लोक म्हणतात मग हे महाराज लोक बिघडल्यावानी काऊन करतात. त्याचं उत्तर या प्रमाणात आहे. कळतं का तुम्हाला?
काही लोक म्हणतात महाराज लोक अशी बिघडल्यासारखे काय करतात हो? त्याचं उत्तर इथं आहे, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा, बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोराजवळ बसलेले असाल ना तर चिंधी उचलण्याची सुद्धा इच्छा होईल. पंचतंत्रामध्ये त्याला उदाहरण आलेलं आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरणिकतः. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्यांना सुद्धा विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा होते का? केवळ दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं आणि दुर्योधनाचा संग केल्यामुळे. दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे आणि दुर्योधनाच्या संगतीत आल्यामुळं भीष्म पितामहासारखे बिघडले. मग आपल्याला बिघडाय वेळ लागणार आहे का? आपल्याला बिघडायला काय वेगळा नाही. म्हणून संगती चांगल्या माणसाच्या राहावं आणि अन्न पवित्र खावं. पवित्र अन्न खावं, धाब्याशिव जेवलं नाही पाहिजे. हां नाही, धाब्यावरचं अन्न चविष्ट असेल पण पवित्र नाही. मधुकरीचं अन्न चविष्ट नसेल पण पवित्र आहे. मला या महाराष्ट्रात कोणत्याही हॉटेलवर असा बोर्ड दाखवा, येथे पवित्र अन्न मिळेल. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, मिळणार नाही. येथे चविष्ट अन्न मिळेल, येथे पवित्र अन्न मिळेल, हे सप्ताहाच्या मंडपामध्ये दिसेल आपल्याला. इथलं अन्न पवित्र आहे आणि हॉटेलचं अन्न चविष्ट आहे. मग माणसं चेंज म्हणून चव घ्यायला जातात आणि इथं प्रसाद खायला येतात. फरक आहे. मधुकरीचं अन्न पवित्र आहे आणि हॉटेलचं अन्न चविष्ट आहे. मी काय हॉटेलवाल्याची बदनामी करत नाही, मला चविष्ट आणि पवित्र सांगायचं आहे. लक्षात ठेवा, जसं अन्न खाल्लं तसं मन होतं आणि जसं पाणी पिलं तशी वाणी. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर ना पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची जरी वेळ आली तर जीवनातलं भाग्य समजा. आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी असेल तर ते खायला घातलं तर दुर्भाग्य समजा. लक्षात ठेवा, कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संग मध्यमावस्था. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. कळलं महाराज, आम्हाला संगत महत्वाची आहे. मग कुणाच्या संगतीत गेल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे. कुणाच्या संगतीत गेल्यानंतर मानवाचं कल्याण आहे आणि कुणाच्या संगतीत आपण जातो. कुणाच्या संगतीत आल्यानंतर सुख मिळणार आहे आणि आपण कुणाच्या संगतीत जातो. कोणतं औषध घेतल्यावर रोग बरा होणार आहे ना आपण कोणतं घेतो हे आपल्याला पाहायचं. जन्माला आलेला जीव हा कुणाच्या संगतीत जाऊ शकतो. संग करण्यासारख्या या जगात 4 गोष्टी आहेत. फक्त 4, 5वी गोष्ट नाही. 4 गोष्टीचा संग करणं माणसाला शक्य आहे. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा, एक जीव हा देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा, एक जीव हा संतांच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. जीव जडाची संगत 1, बोला. जीव जीवाची संगत 2, जीव देवाची संगत 3 आणि जीव संताची संगत 4. या 4पैकी आपल्या जीवनाचं कल्याण कुणाच्या संगतीत गेल्यानंतर हे आपल्याला पाहायचं. प्रत्येकाचं एक उदाहरण पहा. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का? आता जड म्हणजे काय? जड म्हणजे अचेतन. ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड. वेदांत शास्त्रानं संसाराला जड मानलेलं आहे. मग जडरूप अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत या जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार सुद्धा नाही बरं का, सुख तर लांबच राहील. पुन्हा एकदा आहे का, संतांचे प्रमाण फार महत्वाचे असतात. महाराज म्हणले सुखाचा विचार नाही कोठे. सुख नाही कोठे नाही म्हणलं, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार सुद्धा संसारात येत नाही. जागेपणीत हा संसार कोणाला सुख देत नाही, पण स्वप्नात सुद्धा या संसाराकडून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. स्वप्नात दुःख कसं मिळतं उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक मुलगा मुंबईला राहिला होता. लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. लग्न झालं, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. पोरा आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो.
बायकोला घेतलं, मुंबईला गेला आणि 10x10ची खोली केली ना आपला संसार त्या रूममध्ये त्यानं थाटला. एक दिवाण आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, कूलर, काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10x10च्या खोलीत मांडल्या आणि 1 महिना झाली सुरळीत संसार चालला. एक दिवस दोघंही पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो, का गं या 10x10च्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळी झोपलो, पण आलं की बिघडतं. म्हणे काय, आपल्याला मुलगा झाला तर झोपवावा कुठं? त्यानं कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या इकडं लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात बघा. महिलांना कळेल हां, त्याला एक हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग हो नाही, काहीतरी बोला ना. का तुमच्या आठवणीत नाही असं आहे? त्या दिवशीपासून ब्लँक झालात का तुम्ही? मेमरीज डिलीट झाली असेल त्या दिवशीपासून, बरं का? मग काय नाही महाराज, लक्षात ठेवा. मग त्यांची आंघोळ झाली की त्यांना एका बाजेव किंवा पलंगावर बसवतात. माया हो, तुम्हाला कळेल हां. त्यांची आंघोळ झाली की त्यांना एका बाजेवर किंवा पलंगावर बसवतात आणि एखादी बाई घरामध्ये जाते आणि पाट्यावरचं काय आणते? बोला, बरोबर आहे, बरोबर आहे. काय? वरवटा आणते. बरोबर आहे ना? वरवटा. तुमच्या लक्षात आहे का ते? त्या वरवट्याला असं बाळोत्यात गुंडाळायचं, त्याला ते टोपरं घालायचं, त्याला काजळ आता ते काळच असतं तरी काजळ लावायचं त्याला. आणि मग ते वरवटा म्हणजे कोण असतं? माय बाळ असतं. बरोबर आहे ना? लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच त्याच्या क्रिया बाळासारख्या करायच्या असतात. बायकोनं म्हणायचं, धरा धरा मला पाण्याला जायचं. नवऱ्यानं म्हणायचं, धर धर मला केळी चोराय जायचं. आपलं मला शेतात जायचं. हां, धर धर मला शेतात जायचं. असं असतं ना, ते असतं का नाही? असतं. तुम्ही म्हणसाल एवढं तुम्हाला कसं काय माहीत? माझं झालंय म्हणून मला माहिती. मी असं झाल्यावर मग आमच्या आईला म्हणलं, हे कशासाठी असतं? आईनं सांगितलं, पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं, त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना. अशा कल्पना करणं साहजिक आहे ना? अशा कल्पना करणं साहजिक आहे. बघा, तो म्हणे आपल्याला, बायको म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोप व्हावा कुठं? बायको हुशार होती. नाही, बायको हुशार होती नाही, जी हुशार असते तीच बायको असते. बरोबर आहे ना? ती म्हणे या पलंगावर आपण त्याला जागा करू, ॲडजस्ट करू. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. आजचा कार्यक्रम आपला ॲडजस्टनी आहे आणि जो ॲडजस्ट करतो ना तो सक्सेस होत असतो. मी नेहमीच सांगेल बघा, मी परवा एक गोष्ट बोलून गेलो की माणसाचं जीवन ड्रायव्हरसारखं असावं. अमोलजी, ड्रायव्हर करून शिकण्यासारखं खूप आहे. ड्रायव्हर क्षणाक्षणाला ॲडजस्ट करत चालतो. समोरून जर गाडी आली तर एक टायर आपल्या गाडीचा खाली टाकतो आणि त्याला जाऊ देतो, आणि पुढच्यांनी बगल दिली की त्याला साईड मारतो आणि पुढं निघून जातो. ही ॲडजस्टमेंट आहे. आणि ड्रायव्हरनं जर ॲडजस्ट केलं नाही ना तर दुसऱ्या क्षणाला ॲक्सिडेंट आहे. ड्रायव्हरने ॲडजस्ट नाही केलं तर गाडीचा ॲक्सिडेंट आहे, आणि माणसानं ॲडजस्ट नाही केलं तर जीवनाचा ॲक्सिडेंट आहे. आपण ॲडजस्ट करत चाललं पाहिजे. विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराते हुए जीना ये आर्ट ऑफ लाइफ है. चांगलं आहे, वाजवा. संकट येत, हे संकटच आहे महाराज. हां, संकट येत राहतात, त्याला हसत मुखानं सामोरं जाऊन आपलं जीवन यशस्वी करणं ही जीवन जगण्याची कला असते. आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्ह. कळलं? हॅपी थॉट्स, सुखी विचार. विठाला विठाला. मला बाबा म्हणले, आज एवढी पब्लिक असती. आमचे बाबा म्हणले, आज बसायला जागा राहिली नसती लोकांना. सगळे मला सांगत होते असं तसं सगळं. म्हटलं काय नाही, आपण जाऊ कीर्तन करू. परिणाम परमार्थ हेच शिकवतोय तुम्हाला. आम्हाला हार घातला तर आनंद होत नाही, शिवी दिली तर दुःख होत नाही. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. आम्ही स्थितप्रज्ञ आहोत. समशत्रोचे मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. आम्हाला शीत उष्ण शत्रू मित्र मान अपमान सगळं सारखं आहे. आम्ही मानाला लात मारून पुढं आलेली आहे. मान दंभ चेष्टा येतो शुकराची विष्ठा. लक्षात ठेवा. म्हणून ॲडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. बायको म्हणे काय करायचं? नवरा म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू. ते करून पाहायला लागले बरं काय. जसं काय खरंच पोरगं झालं. तो थोडा बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा झाली. बघा म्हणे आता एवढ्या जागेत एक पोरगं मोकळं झोपल, काय चिंता करायची गरज आहे. ती तेवढ्यावर थांबली नाही. म्हणे जुळं झालं तर, जुळं कळलं ना तुम्हाला? हां, जुळं झालं तर
बायको म्हणे आणखी थोडं पलीकडे व्हा. मी आणखी अलीकडे होते, आणखी बाजूला झाला. एवढी जागा आता एवढी जाईल. बघा म्हणे आता एवढ्या जागेत 2 मुलं झोपतील, काय चिंता करायची गरज आहे. तेवढ्यावर थांबला नाही म्हणे. दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर होणे जाणे काय नाही, जर आणि तर. मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडं सरका. मी आणखी अलीकडं सरकते. आणखी थोडं पलीकडं सरकाय गेला. पलंग संपून गेला. धाडकन पलंग खाली पडला. वा, टायमावर पडला महाराज तुम्ही, धन्यवाद. हां, आणि याच टायमिंगचं पाकिट आहे. विठाला विठाला. टायमिंग साधता आले, त्याला जमलं सगळं, बरोबर आहे. पलंगाच्या खाली पडला, त्याचं कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ, त्याला तिथंच पडू द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे, नाही तर उद्या माझं हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्तच कीर्तन आहे नांदुऱ्याला. मी घेऊन जातो त्याला, त्याची चिंता तुम्ही करू नका. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं, ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? बोला ना. न झालेले जर कमरेचे हाडं मोडतात, झालेले का सप्ताह ठेवणार आहेत का? ते विरळे आहेत संतोष भाऊ सारखे. विठाला विठाला. जागीपणी तर सुख नाही. स्वप्नातल्या मुलानं कंबरड मोडायचं दुःख पदरात पाडलं. हा संसाराचा संघ आहे. हा देखण्याच्या बाजे सुखाची कल्पना, 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 मूर्खत्व वचना येऊ मागे, देखण्याच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ मागे, मूर्खत्व वचना, मूर्खत्व वचना येऊ मागे, देखण्याच्या बाजे सुखाची कल्पना, देखण्याच्या वा वा वा. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. कोणी जर असं वचन देत असेल तर हे मूर्खत्वाचं लक्षण आहे. ढेकणाच्या बाजेवर मी रात्रभर गार झोपलो असं म्हणणं मूर्खपणाचं लक्षण आहे. तसं संसारात मी सुखी आहे असं म्हणणं मूर्खपणाचं लक्षण आहे. मग जडाच्या संगतीत गेलं आणि दुःख पदरात पडलं, म्हणून जडाचा संग आपल्या फायद्याचा नाही. आपण आता जीवाच्या संगतीत जाऊ. एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत चालला, ऐका बरं का, आता सुख मिळण्यासाठी. जो संगतीत चाललाय तो दुःख घेऊन चाललाय, आणि ज्याच्या संगतीत जायचंय त्याच्याकडं तर अगोदरपासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवायला गेली, कोणाला पोटभर खायला मिळालं नाही, कळलं? उघड्यापाशी रातभर, हे तर कळलं ना आपल्याला. थंडीनं मेलं, बरोबर आहे ना. 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. दुःख नाही असा माणूस वर्ल्डमध्ये सापडणार नाही. मी महाराष्ट्रात आणि भारतात म्हणत नाही, वर्ल्ड, जगात प्रत्येकाचं दुःख वेगळं असेल, पण दुःख प्रत्येकाला आहे. आपल्याला आता हल्ला करायचा तयारी, ते आपल्याला हे दुःख आहे, आणि त्यांना सहन करायचं आहे ते त्या दुःखात आहे. धन्यवाद. विठाला विठाला. प्रत्येकाला दुःख आहे, कुणाला ना कुणाला कशाचं ना कशाचं दुःख आहे, पण दुःख आहे. न च इंद्रस्य सुखम किंचित, भागवतामधला श्लोक आहे, कैलास बाबा. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना सुखमस्ती विरक्तस्य मुनेरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी विचारलं सुखी आहे का, तर नाही सांगेल. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का, तर नाही सांगेल. सध्या देवेंद्राला जरी विचारलं सुखी आहे का, तर नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. बघा, मी सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात अमोलजी. सकाळी सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. काही पोट भरण्यासाठी पळतात, तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात.
तुम्ही मनाला लावून नको घेऊ बरं का. लगेच असं मी लक्षात विठाला विठाला. कोणी पोट भरण्यासाठी पळतं तर कोणी पोट कमी करण्यासाठी पळतं, पण पळावं तर लागतं ना. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. जो देखे सो जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया जो देखे सो दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया क्या बात है. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया. हे उत्तर आहेत हा. तुम्ही म्हणसाल हे राज्य करणारे सुखी आहेत. नाही, राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया धन वैराग. महाराज म्हणले प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. मग दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होईल का? उदाहरण घ्या, तिखट अधिक तिखट इज इक्वल टू गोड. तिखट अधिक तिखट बरोबर गोड. बोला, तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. गोड अधिक गोड बरोबर गोड अधिक गोड बरोबर तिखट डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा डबल ग्रॅज्युएशन. किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा माणूस होऊ शकत नाही. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि त्यानं नाव्यासोबत डोकं लावलं. त्या नाव्याला म्हणे, का हो तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता? नावी म्हणे, बुवा मी 15 वर्षे झाले दाढ्या करतो. हा मूर्ख म्हणे, मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे, पहिलाच टाईम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊन. बरोबर आहे ना. असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे एक शहाणा होईल? होणारच नाही. आता तरुण मुलं मुली भरपूर आहे म्हणून बोलतो. अमोलजी, एक कॉलेजचा मुलगा एस टीत बसला आणि कॉलेजला निघाला आणि ते कंडक्टरनं सर्वांची तिकीट काढली. तिकीट काढल्यानंतर कंडक्टरचं एक काम आहे बघा, काउंटिंग करायचं. प्रवासी किती आणि तिकीट किती. झाला असं बाबा, प्रवासी कमी भरत होते आणि एक तिकीट जास्तीचं गेलं होतं. डॉक्टर म्हणला, आजपर्यंतच्या माझ्या नोकरीमध्ये हा पहिला प्रसंग असावा. माणसं जास्त आणि तिकीट कमी असं बऱ्याचदा घडलं, पण माणसं कमी आणि तिकीट जास्त असा कोण बहादर असावा? विचारल्यानंतर कळलं त्या कॉलेजच्या पोरानं 2 तिकीट काढली होती. ते कंडक्टर म्हणले, का रे तिकीट काढलं का? 2 काढले म्हणे साहेब. म्हणले, मग 2 कशाला काढले? अहो म्हणे, एखादं हरवलं आणि गाडी चेकिंग झाली तर एखादं शिल्लक असलं पाहिजे आपल्याजवळ. मग कंडक्टर म्हणे, दोन्ही हरवल्यावर काय करशील? मूर्ख आहे का म्हणे, मी 5 सोबतच आहे माझ्या. जरा फायजू आहे ते. विठाला विठाला. असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल? होणारच नाही. तसं किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. जीवामध्ये चेतना आहे पण जीव परिपूर्ण नाही, म्हणून जीवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चेतन आहे, परिपूर्ण आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही देवाच्या संगतीत येऊ, पण देवानं संगात घेतलं पाहिजे ना. देव तर असंग आहे. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. अव्यक्त निराकार. बोला, अव्यक्त निराकार नाही जा
आकार जेथोनी चराचर हरीशी भजे. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा संग कसं काय करू देईल. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकुगो बिंदू रे. काय म्हणणार तुम्ही त्याला, सगुण म्हणणार का निर्गुण म्हणणार. मग त्याच्या संगात कसं काय जाणं शक्य आहे. आपण लाख म्हणा मी पांडुरंगाचा भक्त आहे, काही फायदा नाही. पांडुरंगानं मान्य करावं हा माझा भक्त आहे, त्याला किंमत आहे. आपण लाख म्हणा मी साहेबाचा माणूस, काही फायदा नाही. साहेबांनी म्हणावं हा माझा आहे, त्याला किंमत आहे. कोणी आमदारा खासदाराजवळ फोटो काढतं आणि लॅमिनेशन करून घरात लावून देतं आणि त्या येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला बेजार करून सोडतं. ते जेवाय बसलं की यानं फोटो दाखवायला सुरुवात करायची. साहेबाचे ना आपल्याला लई माहिती. बाबा 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 टाटाल टाट लावून जेवतो मी साहेबाच्या. आपल्या शब्दाच्या पुढं साहेब नाही. बायको तू ऐकत नाही रे, साहेब शब्दाच्या पुढं. हे बघा, मी साहेबाचा आहे म्हणणं याच्यापेक्षा पवार साहेबांना म्हणावं संतोष माझा आहे, त्याला किंमत. त्यांनी म्हणावं हा माझा आहे, त्याला किंमत आहे ना. लक्षात आलं का. तसं मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती. देवानी हा माझा आहे म्हणावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे ना. लक्षात ठेवा, महाराज म्हणले देव संग करू देणारा नाही, म्हणून देवाचा संग फायद्याचा नाही. आपण आता संताच्या संगतीत जाऊ. नॉट सूर्या. तोटा म्हणजे लॉस, बरोबर आहे. एक तर फायदा किंवा नुकसान हे विचार करूनच माणूस प्रवृत्त होत असतो ना, बरोबर आहे ना. आम्ही संताच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय. महाराज म्हणले तुम्ही संताच्या संगतीत आले ना तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. हे अभंगाचं पहिलं चरण. हे तो एक संताटाई, हे तो एक संताटाई, हो हे तो एक संताटाई, हे तो एक संताटाई. मनविता त्यांचे दास, मनविता अशा वातावरणात ही चाल माहोल करते. हा लक्षात ठेवा. हे तो एक राजा ललकारी हे पावसाळ्याच्या वातावरणातलंच येते, बरोबर आहे ना. विठाला विठाला. येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ. ऐका बरं का, मला हे विशेषण दिलेलं आहे. सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा, आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणल सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील. काय म्हणतात, काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा, चपला चोरायच्या पहिल्या सोडा, बाकीचं पाहून घेऊ आपण, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. मला काय म्हणाय, उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हाच जीवनातला उत्तम लाभ आहे.
आणि ती भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल, पण कधी? संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जज आहे, तुम्ही आम्ही आरोपी आहे आणि संत म्हणजे वकील आहे. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत असतात. आपली केस योग्य पद्धतीनं सॉल्व्ह व्हावी असं वाटत असेल तर योग्य वकिलाच्या हातात आपण देणं गरजेचं आहे. तसं जगत हे कोर्ट आहे आणि संत म्हणजे आपल्या जीवनातलं वकील आहे. आपण डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. आमदाराला खासदाराला भेटायचं सामान्य माणसाला तर डायरेक्ट भेटता येतं का? सामान्य माणसाला डायरेक्ट भेटता येत नाही. मध्ये कुणाला भेटावं लागतं? पीएला. आणि काय घ्यावं लागतं? अपॉइंटमेंट. आणि मग पीएनं दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येतं. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार असतो तर त्याला डायरेक्ट भेटता येत नाही. जगाच्या मालकाला भेटायचं आहे तुम्हाला, डायरेक्ट कसं भेटता येईल? धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. आणि महाराजांना दिलेला संता पायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपोआप. संताच्या चरणावर माथा ठेवा, देव भेटायची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ज्यांना ज्यांना नारद भेटले त्यांना त्यांना देव भेटला. नारद माणसाला भेटले तरी देवाची भेट झाली, आणि नारद राक्षसाला भेटले तरी देव भेटले. उदाहरण आहे, नारद भेटले आणि देव भेटला नाही असं शास्त्रात एकही उदाहरण आपल्याला सापडणार नाही. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, संताच्या मार्फत जाल तर देव ढावलणार नाही. पोरानं डायरेक्ट बापाकडे जाऊ नये, त्यांना आईच्या मार्फत गेलं पाहिजे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. माया हो, तुमच्याकडे बारी आली. आता एखादं छोटं पोरगं सकाळी सकाळी उठलं. आता सकाळी सकाळी एकदम लहान पोरं सुंदर दिसतात, आहे का नाही? नाकातून गंगा यमुना, घाणीनं भरलेलं, माशा लागायलेल्या, एकदम घाणेरड्या अवस्थात लेकरू असतात सकाळी सकाळी. ते गरिबाचा असो नाही तर श्रीमंताचा असो, ते लहानपणाची त्याची अवस्था तशीच असते. आम्ही ते अंगणात बसलेलं आहे आणि त्याचा बाप समोरून आला. बाप आल्यानंतर लेकराला आपण घाणीनं भरलेले आहोत हे कळत नाही, पण बाप कळत असतो. बापाला ओळखतं ते आणि बापाकडे हात करतं, बाबा मला घ्या, बाबा मला घ्या. बाप त्याच्या जवळ जातो, पण ते घाणीन भरलेलं माशा लागायलेल्या पाहिलं. बाप म्हणतो बाप त्याला झिडकारून लावतो. घाणेरड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे, आणि जे नाही झाले त्यांना आशा सोडून द्या. मी मागं ऐकायचो इथून मागं असं होतं, असं म्हणायचे, चांगली बायको मिळायला काय लागतं? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं, तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत, बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. घाणेरड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही, पण त्याच घाणीनं भरलेल्या पोराला आई प्रेमाने उचलते. महाराज म्हणले, उचलोनी करी कंठी लावी. ते आमंगळ असू द्या, आंधळा असू द्या, लुळा असू द्या, पांगळा असू द्या, बहिरा असू द्या, मुका असू द्या, उचलोनी करी कंठी लावी. कसंही लेकरू असू द्या, जे चल तिला आवड.
एका बाईनं मला चहा घ्यायला नेलं, तिचं पोरगं अंगणात बसलेलं असंच घाणीनं भरलेलं, माशाला गेलेलं, आणि तरी त्याची आई मला म्हणते, महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला तसाच बसू दे, चहा वस्तू त्याला हात लावू नको त्याला, जिचं तिला आवडतं ना. मग त्या घाणीनं भरलेल्या पोराला आई उचलते, बाथरूममध्ये नेते, साबण लावून त्याला छान कोरडं आंघोळ घालते, टॉवेलनी कोरडं करते, छान कपडे घालते, गंध पावडर सगळं झालं की त्याला सजून झाल्यानंतर त्याचा चेहरा असं धरते बघा. तिच्याकडे ती असं फिरवते, पाहते, आणि तिला वाटतं आता माझ्या सोन्याला कुणाची तरी दिष्ट लागेल. मग काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लाव, याला एक काजळाचा टिपका लाव. तसं आम्ही सगळी देवाची लेकरं आहोत, आणि देवालाही वाटतं माझ्या लेकराला दृष्ट झाली नाही पाहिजे, म्हणून एखादी गोष्ट व्हायरल करून देव काळा टिपका लावत असतो. देवाला काळजी वाटत असते, पण ऐका, ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. टिपका लावलेला असतो दिष्ट होऊ नये म्हणून, पण त्या टिपक्यामुळे त्याची सुंदरता आणखी वाढते. आणि मग ते पहिलेच लहान पोरं दिसायला सुंदर असतात, ते सजवलं मेकअप केलं की अधिकच सुंदर दिसतं. मग ते खेळायला बाहेर येतं, आणि बाप काम आटोपलं की घराच्या बाहेर निघाला, बापाची सहज नजर पोराकडे गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतं असं तू, काय झाला असं तू, आहे का नाही. बापाला मोह आवडणार आहे का. लेकरू कुणाचंही असू द्या हो, दिसाय दुश्मनाचं लेकरू सुंदर असू द्या, माणूस त्याला उचलून घेतो. दुश्मनाचं असू द्या, लेकरू माणूस त्या उचलल्याशिवाय त्याला राहत नाही. ते अंगणात आलेलं पोरगं पाहिल्यानंतर बापाला मोह आवरला नाही. मग बाप पोराकडे बघून करतो, सोन्या सोन्या चल 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 चल. पोरगा म्हणतो हाट, आ भामी तू मोठा झाला जरा सोन्याच्या, आ भामी आपकी जरूरत नाही आहे. आता जात नाही पोरग बापाकडे, बरोबर. आता टायमिंग शॉर्ट जास्त व्हायला लागलेत आज. विठाला विठाला पोरग बापाकडे जात नाही. माझं आता उदाहरण संपलं, लक्ष द्या माझ्याकडे. अगोदर मुलगा बापाकडे जाण्याची अपेक्षा करत होता, लक्ष देऊन ऐका. तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही. का नाही घेतलं, घाणीनं भरलेलं होतं. आता बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं. कशामुळं, सुंदर होऊन आलं, शृंगार करून आलं, स्वच्छ होऊन आलं, मेकअप करून आलं. कुणाच्या मार्फत, आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकरं आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आपण देवाचेच लेकरं आहोत, पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी मुक्ताबाई सारखी संत रूपी आई, मुक्ताबाई सारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा शृंगार करेल आणि अंतकरण स्वच्छ करून देवाच्या दारात पाठवेल. तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल, देवा आता मुक्ताबाई सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. धरी तिजे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही नीरविल्यावरी. तसं आमच्या विशाल बुवाला मुक्ताबाईनं जवळ घेतलेलं आहे. आम्ही तर त्याला मुक्ताईचं लेकरूच म्हणत असतो. कुठेही मुक्ताईचं लेकरू फोनवर बोलताना. आणि मुक्ताबाईनं कुरवाळून पाठवलं ना, मग महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर नाही, दुबईपर्यंत त्याचं नाव झालं. धरी तिजे हाती संत कृपा. एकदा संतांनी हातात धरलं ना की पुढं जायला भीती नाही. म्हणून म्हणतात संताचे संगती मनो मार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है हो. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है हो.
सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है, तारों की झिलमिल में मेरे शाम का ठिकाना है। शाम तेरे सत्संग बहाना है, शाम तेरे मिलने का बहाना है, शाम तेरे मिलने का सत्संग बहाना है। शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। म्हणजे कशाला बी वावा नको म्हणून मोमल कळते. हा लक्ष द्या माझ्याकडे. हा. महाराज म्हणले भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये काय असेल तर संत संगत आहे. बरोबर आहे का नाही विठाला? विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये काय असेल तर संत संगत आहे. मग लक्षात ठेवा. महाराज म्हणले संताच्या संगतीत आल्याच्या नंतर उत्तम प्रकारचा लाभ तुम्हाला होणार आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही आम्हाला साधन सांगितलं संत संगत, बरोबर आहे ना, पण तुमच्या साधनावर दोष आहे. कोणता? संत या साधनावर दुर्लभत्व नावाचा दोष आहे. संत का चौकात बसले का या लाभ करून घ्या, बहु अवघड आहे संत भेट. असता जाता रवी धरवेल परी त्या साधूची भेटी न होई. संत भेटणं अवघड आहे, भेटणं अवघड. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. नरदे मिळणं दुर्लभ, मोक्ष मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ, आणि संत भेट होणं हे त्याच्याही पेक्षा अवघड. बरं, संत भेटणं नुसतं अवघड नाही, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. संत कधी चुकत नाही आणि जो चुकतो तो संत नाही. पुन्हा एकदा ऐका. संत कधी चुकत नाही आणि जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होती. टी व्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. बरोबर आहे ना? संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होत असते. काही लोक म्हणतात महाराज लोक बिघडले. अजिबात नाही. महाराज बिघडले नाही आणि बिघडणार बी नाही. बिघडलेल्यानं माळी घातली आणि महाराज झाले. माझं बोलणं कळलं तुम्हाला? बिघडलेल्यानं माळी घातल्या आणि महाराज झाले. मग महाराज लोकांची बदनामी आहे. लक्षात येते का? संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होती. मग आता ओळखण्यात काय आपल्या चूक झाली का? नामदेव रायाच्या झाली. त्यांना विसोबा खेचर ओळखता आली नाही. अहो भागवत ऐका, परीक्षिती राजाची चूक झाली, त्यांना संत ओळखता आले नाही. भगवंताच्या कुळात जन्म घेतलेला सांब नावाचा मुलगा, त्याला संत ओळखता आले नाही, म्हणून 56 कोटी यादवाचा नाश झाला. संत ओळखणं एवढं सोपं आहे? महाराज म्हणले नाही संत पण मिळत या हाती, हिंडता कपाटी राणी वनी. संत पण मिळणं एवढं सोपं आहे? मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो मी संत नाही, मी कीर्तनकार आहे बाबा. संत म्हणून माझ्यावर श्रद्धा ठेवू नका. संत म्हणून श्रद्धा ठेवायची ज्ञानोबा तुकोबारायावर ठेवा. जीवनाचं समर्पण चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. आपलं आयुष्य कुणाकडे पाहून समर्पित करावं हे फार महत्त्वाचं आहे. ज्ञानोबा तुकोबारायांच्या जीवनाकडे पाहून आपल्या जीवनाची वाटचाल असावी. तुम्ही आमच्या सारख्यावर विश्वास ठेवाल, कधी आमचा पाय एखादा चुकीचा पडला तर तुमच्या श्रद्धेला तडा जाईल आणि तुम्ही परमार्थापासून दूर व्हाल. आम्ही माणसं आहे, आम्ही संत नाही. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही कीर्तनकार आहे, आम्ही संत नाही. आम्ही माणसं आहे, आम्ही संत नाही. संत म्हणून श्रद्धा ठेवायची ज्ञानोबा तुकोबारायावर ठेवा. तुमच्या आयुष्यात त्या श्रद्धेला तडा जाणार नाही. मला आयुष्यात तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग संत भेटणं अवघड, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. मग महाराज म्हणले संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, मग आम्हाला लाभ कसा होईल? महाराज म्हणले तरी सुद्धा होईल. संत भेटणं ओळखणं अवघड आहे, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मग तुम्ही संताचा दास आहे असं म्हणा. मनाविता त्यांचे दास
आता लागला ना आवाज, मग अशी लागला नव्हता. आम्ही सगळे एका माईच्या लेकरासारखे. दुसऱ्या महाराजाची हिंमत नाही बरं असं बोलायची. ह्यो टाळन तो कीर्तन चाललो घरी, बरोबर आहे ना. आम्ही सगळी जीवाची माणसं आहे. लक्षात ठेवा, म्हणविता त्यांचे दास. तुम्ही फक्त संताचा दास आहे असं म्हणा. दास्यत्व करू सुद्धा नका. दास्यत्व करणं अवघड आहे. म्हणायला काय अडचण आहे. निवडणुकीच्या टायमाला आपण म्हणतो का नाही, कोणत्याही पक्षाचा उमेदवार आपल्या घरी येऊ द्या आणि त्यांना म्हणा जरा लक्ष असू द्या बरं, तुम्हाला सोडून आम्ही कुठे. सगळ्या उमेदवाराला जर हेच लोक असं म्हणत असतील तर सगळे उमेदवार विजयी व्हायला पाहिजे का पडायला पाहिजे? बोला बोला बोला. विजयी व्हायला पाहिजे ना. कोणताही उमेदवार घरी आला का लक्ष राहू द्या बरं, तुम्हाला सोडून आम्ही कुठे. सगळ्यांना हेच म्हणतात आणि जे करायचं ते करतात, बरोबर आहे. तुम्ही फक्त म्हणा मी संताचा दास आहे. दास्यत्व करणं अवघड आहे. ते हनुमंतरायाने केले. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा आहुती दिली. ऐका, आता जर तानाजी मालुसरे असते आणि कोणाला किल्ला घ्यायला गेले असते तर लोकांना खालून फोन केले असते तानाजी मालुसरेला, हो तानाजी काय देणार आहेत शिवाजी महाराज तुम्हाला, या माघारी इकडं शिजून बसलंय, बरोबर आहे ना. घडला असता. होऊन गेले. मावळ्यांना पगार नव्हती बरं का. मरणाची स्पर्धा चालायची छत्रपतीसाठी. मरणाची स्पर्धा. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरतात. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आणि त्यासोबत लढणाऱ्या मावळ्यांची कृपा. लक्षात आलं का? अहो काय मागितलं मावळ्यांनी? काहीच नाही. हिरोजी इंदलकरांना सांगितलं, राज गडाच्या पायरीला तेवढं माझं नाव द्या, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही या गडावर जाल तेव्हा तुमचे पाय जरी माझ्या नावावर पडले तर मी माझं कल्याण झाल्यासारखं समजेल. अरे तानाजी मालुसरेनं 4 दिवसावर आलेलं पोराचं लग्न बाजूला केलं आणि आधी लगीन कोंडाण्याचं. अरे दे महाराज मरण पत्कारलं तानाजी मालुसरेनं. बायकोच्या कुंकवाची पर्वा केली नाही, पोराच्या लग्नाची पर्वा केली नाही, जाऊ स्वतःच्या देहा सुद्धा पर्वा केली नाही. इथं तानाजी मालुसरेनं स्वराज्यासाठी देहाची पर्वा केली नाही. आणि हे पाहुणा आला तर कीर्तनाला येत नाही. पाहुण्या सकट हां लाईव्ह आहे विजयाला, त्याच्यामुळं आपलं तोलून मोलून चालू आहे, बरोबर आहे ना. लक्षात आलं का माझं बोलणं तुम्हाला? लक्षात घ्या मला काय सांगायचं. तानाजी मालुसरेनं बलिदान केलं, पण त्या कोंढाणा किल्ल्याचं नाव बदललं आणि त्याचं नाव सिंहगड झालं. हे दास्यत्वाचं फळ आहे. हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राकडे काहीच मागितलं नाही, पण प्रत्येक गावाच्या मधोमध बिचाऱ्याचा प्लॉट आहे. ते बी बांधलेला RCC, ना सईला आला ना खरेदीला आला. कळलं माझं बोल ना. हे दास्यत्वाचं फळ आहे. महाराज म्हणले पत्नी पतीचं काय करते? दास्यत्वच करते ना. तुम्ही माझे मालक आणि मी तुमची दाशी. दाशी मालकीन दाशी असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही मालक म्हणजे आपण सगळ्यांनी मालक म्हणून घेतलं आणि त्यांनी दास म्हणून घेतलं. मग पळावा आपल्याला जास्त लागतं का त्यांना? हे दिवसातून 2 कीर्तन कर, पण कोण मालक ना. मालक म्हणून घेतलं की त्रास असतो, दास म्हणून घेतल्यावर काय त्रास. एका कवीनं संसाराचं वर्णन फार सुंदर केलं बघा. संसाराला कप बशीच्या घराची उपमा दिली. बशी म्हणजे बायको आणि कप म्हणजे नवरा. अरे संसार संसार जस कप बशीचं घर, बशी बशी आरामशीर कप हिंडे दारोदार. हे कप आणि ह्या बशी. कबशीचं घर पाहिलं ना तुम्ही, असं भिंतीला ठोकलेलं असतं बघा. आणि बशीची व्यवस्था कशी असती? अशी टेकन देऊन. आणि कप कुठं असतो? लटकलेला. ती बशीवरून कपाकडं कसा लटला. आता खेळ जो खेळ, वारा आला का इकडं, वारा आला का तिकडं. त्या कपाच्या कमी बेजाऱ्या आहे का सांगा? कपाचा कान तुटला तरी त्याला सुट्टी नाही. हिरव्या मिरच्याचा ठेसा, कान तुट कपात. बशी का? बशी फुटली की उकरड्यावर. बरं पाहुणे आले दूध आणायचं, मग बेजारी कोणाची? बशीची का कपाची?
कपाची. बरं दुधाचा कप काय मोठ्या माणसाच्या हातात असतो का? लहान लेकराच्या ते बोटात घालतं आणि फिरवत नाहीत. फिरवता फिरवता कप पडला आणि कान तुटला, त्याला सुट्टी आहे का? नाही. कान तुटलेल्या कपाला सुट्टी आहे? अजिबात नाही. बरं गरम चहा कशात? कपात. आणि थंड झाल्यावर बशीत. मग चटके कोणाला? चटके कोणाला? कपाला. बशील ताण आहे का? नाही. गाडी सुटायला लागली, पळाय कोण? कप. जागा धराय कोण? कप. आणि बसाय कोण? बस. कप आहे स्टँडिंग मोडमध्ये. बरोबर आहे ना? बाजारात गेले, बाजाराची पिशवी कोणाकडं? कपाकडं. पैशाची झोळी काय म्हणतात त्या? पर्स. पूर्वी त्या जोग्याकडे राहायच्या त्या झोळ्या, त्याची प्रथा आता बाया चालवायला लागल्या. मला एकदा रस्त्यात पर्स सापडली बाबा, एवढी मोठी पर्स, 50 चैनी तिला. म्हणलं काय असेल हिच्यातून? काय नाही. चैनी उघडू उघडू मला घामाला, आणि आख्या फरसमध्ये एक फेऱ्यान लावली टिकल्याचं पाक. काय जाळायचंय का काय? म्हणलं एवढं वजन काय? म्हण ह्याचा जीव चालला तरी म्हणते 5 किलो टमाटे घ्या. वजन कोण मेला? बोला ए कपा हो, वजन कोण मेला? कप. बशील ताण आहे का? कर्ज काढाय कोण? कप. कर्ज काढाय कोण? कप. पैसे कोणाकडं? बशीकडं. पैसे आईस कोणाची? बशीची. कर्ज नाही फिटल्यावर लिंबाला लटकाय कोण? बोला ए कपा हो. सुसाईड, आत्महत्या. गेला जीवन कपच. बरं मग अजून पुढचं सांगतो. आत्महत्येचे पैसे भेटल्यावर पुन्हा आईस कोणाची? गेला जीवन कपच. पण त्यांच्या जीवनातला एक त्याग आहे. ज्या वडिलांनी तळ हाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं, त्याचं नाव एका मिनिटात काढून समोर तुमचं नाव, आडनाव, मुक्काम, पोस्ट, तालुका, जिल्हा तुमचं सगळं. बरोबर आहे ना? एका मिनिटात सोडलं मला. अहो नवऱ्याच्या किती निशाण्या आहेत बायकांकडे. हात तिचे मेहंदी त्याच्या नावाची, अंग तिचं हळद त्याच्या नावाची, मनगट तिचे चुडा त्याच्या नावाचा, पाय तिचे जोडवे ह्याच्या नावाचे, गळा तिचा मंगळसूत्र ह्याच्या नावाचं, कपाळ तिचं कुंकू ह्याच्या नावाचं. माणसाजवळ काय निशाणी? अहो माणसं झालं तरी फेसबुकला टाकतात सिंगल. जाईल कळलं त्याला धन्यवाद. बरोबर आहे का? लक्षात आलं का? मला लक्षात घ्या. बरोबर आहे ना? मला सांगा, त्यांनी दास म्हणून घेतलं. पळावा आपल्याला जास्त लागतं. म्हणाविता त्यांचे दास. तुम्ही म्हणा, आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. एवढ्या पोराला काम सांगा. जा रे, तिथं महाराज बसले संतोष भाऊच्या घरी, त्यांना बोललो. ते म्हणतात तिथं ना. इथून सुरुवात. अरे तिथंच आहे. कुत्रा असलं तर? अरे कुत्रं नाही चावलं तर? इथंच मर, कुठंच जाऊ नको. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. टॅलेंट पोर आहेत महाराज. एका गुरुजीनं शिष्याला पोराला विचारलं, विद्यार्थ्याला, म्हणले बाळ्या, कालच वाचलं मी गाडीत येत आहेत. म्हणे बाळ्या, नंदुरबार कुठे? काय म्हणे? नंदुरबार कुठे? हे ते तिकडचं आहे. म्हणे नंदुरबार कुठे आहे? ते म्हणे थांबा मग पप्पाला फोन लावतो म्हणे. मास्तर म्हणले अरे पप्पाला फोन लावायचा नंदुरबारचा काय संबंध आहे? आपल्या पप्पाला सगळे बार माहीत आहेत म्हणे. जाईल कळलं जाईल धन्यवाद. टॅलेंट पोर आहे महाराज. माझी छोटी पोरगी आहे. मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. घरात घडलेलं, मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा, बाबांनी पाहिली बघा ती श्रीमयी. म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे, मग नवीन आणू. फाडा तिनं आणा म्हणे. शार्प माइंड आहे पोरांचा. आता आज कोणी कोणाचा दास व्हाया तयार, याचा त्याचा दास होई नका. दास व्हायचं तर देवाचा व्हा, नाही तर संताचा व्हा. तुमची ये दाशीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज मज दास करी त्यांचा, संत दासानुदासांचा. जे देवाचे संताचे दास झाले, त्याला जीवनात कोणाचा दास व्हायची गरज नाही. म्हणविता त्यांचे दास. पुढे आस उरेना. आणि त्यांचं दास्यत्व केल्यावर ते काय करतात? कृपादान केले संती, कल्पांती हे सरेना. आणि म्हणून तुका म्हणे संत सेवा, हेच देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास. पुढे आस उरेना. विठोबा रखुमाई
रखुमाई विठोबा रखुमा पंढरी गवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की जय अपने अपने माता पिता की जय बोलो रे भाई समसंतन की जय धोपार घुमाई सर्वांनी हात वर करा 1 मिनिट सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव भैव याडी डोकरा सर्वांनी करा एकदम सरळ ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हो गेले हरी काळा विठ्ठल पांडुरंगा गेले हरी काळा विठ्ठल पांडुरंगा गेले हरी काळा विठ्ठल पांडुरंगा 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 टाळ्या वाजवा जोरदार. ओंकार म्हणल्यावर शंख वाजवण्याची जबाबदारी त्याचीच आहे. वा छान छान एक सुंदर भजन केलं. धन्यवाद.
हे तो एक संता ठाई, आवाज दे बाळा थोडासा. लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. पूर्ण अभंगाचं 1 मिनिटात लिंक लावतो, माझ्याकडे लक्ष द्या. पहिलं चरण ऐका. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. शेवटचा शब्द कोणता आहे? उत्तम. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. शेवटचा शब्द उरेना. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. शेवटचा शब्द सरेना. आणि तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. शेवटचा शब्द उत्तम. पहिल्या चरणातला उत्तम, दुसऱ्या चरणातला उरेना, तिसऱ्या चरणातला सरेना, चौथ्या चरणातला उत्तम. उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. आता काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात, ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. बोला, पैसा सरावा वाटतो का उरावा वाटतो? उरावा वाटतो, तो सरत जातो. दुःख सरावं वाटतं का उरावं वाटतं? सरावं वाटतं, ते उरत जातं. आयुष्य सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं, ते सरत जातं. गाव जरी गोड जेवणाची वाट पाहत असलं त्याने मेलं पाहिजे ना. जे सरावं वाटतं ते सरत नाही, आणि जे उरावं वाटतं ते उरत नाही. मग काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम? ऐका. तुका म्हणे एका मरणेची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. देह नोहे मी हे सरे, आणि उरला उरे विठ्ठल. मी देह आहे हे अज्ञान सरावं, आणि मी विठ्ठल आहे हे ज्ञान उरावं. महाराज, आपण शरीरानं जरी गेलं तर कीर्ती रूपानं वत्सला मायसारखं मागं राहावं. कळलं माझं बोलणं? आज लक्षात ठेवा, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्तच आहे ना, आज कीर्ती रूपानं मागं राहिलं पाहिजे. हे बघा, काम ऐसा करो कि नाम हो जाए. काम ऐसा करो कि नाम हो जाए, नहीं तो नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. या 2 पद्धतीने माणसाचं जगणं असावं. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. नितीनजी, पण यासाठी काहीतरी चांगलं करावे ना. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, पण यासाठी काहीतरी चांगलं करावे. ताई, चांगलं केलं तर माणूस मागे राहील. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती असते. शिवाजी महाराज आपण डोळ्यानं पाहिले नाही. अरे, ते नाहीत तरी त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यावर गुन्हा होतो. आपल्याला मारून लोक जातात तर आपली FIR कोणी घेत नाही. माझं बोलणं कळत? कर्तृत्व आहे ना, कर्म मागे. शिवाजी महाराज नाही पाहिले, पण 450 किल्ले आज डोळ्यानं दिसतात ना. 450 किल्ले आज डोळ्यानं दिसतात, हे कर्म आहे ना. लक्षात ठेवा, कर्म मागे राहत असतं, बाकी काही मागे राहत नाही. मेल्यावर आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इकडे हाडं कुठं नेऊन टाकतात? बोला ना. तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगाय यायचे नाही. आमच्या गावातल्या एका पोरान बापाच्या हाडं काशील नेले होते. काय म्हणलं, का रे बापाच्या हाडे एवढ्या लांब काशील नेऊन कशाला टाकली? तो म्हणे, या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही तर. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे यानं. एवढं तिरस्कृत जीवन जगावं, याच्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला नाही. आला या नरदेहात तर काहीतरी चांगलं करा. मी सांगेल पुन्हा तुम्हाला, आपल्या नरदेहात आल्यानंतर आपण काहीतरी जीवनामध्ये चांगलं कर्म केलं पाहिजे. आज संतोष भाऊ, तुम्ही प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आहात. हे तुमच्या पक्षाला, तुमच्या तालुक्याला, जिल्ह्याला माहीत होतं. पण तुम्ही आज आईचा एवढा उत्सव केला, हे भारतभर माहीत झालं मला. तुम्ही आज आईचा आज एवढा उत्सव केला ना, या उत्सवाची चर्चा आज महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रभर. रात्री पुरुषोत्तम महाराजांचं कीर्तन झाल्यावर फोन आला. आम्ही रोज एकमेकांना संध्याकाळी बोलतो, कुठं कीर्तन होतं, कसं झालं, काय. आणि त्यांनी सांगितलं, म्हणे दादा तू एवढा खुश होशील म्हणे. एवढं गोड वातावरण आहे, एवढं कौतुक आहे त्यांनी तुमचं, एवढं कौतुक. आता ती आडमुठ बाबा आहे आमचा, त्याच्या तोंडातून कौतुक होणं ही काही सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे ना? अवघड बाबा आहेत, आडभंगीनाथ, है काय नाही. पण संतोष भाऊचं एवढं तोंड भरून कौतुक केलं. म्हणजे दादा एवढा गोड माणूस आहे. आणि विशाल दादानी तुमच्याबद्दल सांगितलं, नाही तर मला काय संतोष भाऊ माहिती हो, मला त्यांनी माहिती करून दिली. आज तुम्ही एवढा उत्सव करता. मी सांगतोय तुम्हाला, कालच इथं बसायला जागा नव्हती. याच्याहूनच तुम्ही चांगलं करता का वाईट करता हे लक्षात येतं. अहो, आज झाडं पडलेली आहे रस्त्यानं, तरी मंडप भरला. रस्त्याने झाडं पडलेली आहे तरी मंडप भरतोय. ही चांगल्या कर्माची पावती आहे.
नाही तर तुम्ही सभा ठेवा, तुम्हालाच माहिती आहे, तुम्ही दोन्ही अनुभव घेतलेले आता. कळलं माझं बोलणं? इथं झाडं पडलं तरी माणसं घरी थांबत नाही आणि तिथं गाड्या पाठवल्या तरी भरून येत नाही. हा फरक आहे. ही परमार्थाची ताकद आहे महाराज, ही संप्रदायाची ताकद आहे. संप्रदायाची ताकद सर्वांना कळालेली आहे. अरे इथून मागे 2 सत्ता होत्या, एक होती राजसत्ता आणि दुसरी होती धर्मसत्ता. राजसत्ता आणि धर्मसत्ता हे समीकरणाचे बरं का. राजसत्तेला धर्मसत्तेची जोड असावी, ज्या राजसत्तेला धर्मसत्तेची जोड नाही तिची सत्ता जास्त दिवस टिकत नाही, हा अनुभव सगळ्यांना आहे. म्हणून फक्त ती धर्मसत्ता राजसत्तेला मार्गदर्शन करणारी असावी. म्हणून लक्षात ठेवा, विशाल महाराजांची तुम्हाला साथ मिळाली. मी म्हणतो हा शिवोत्सव आपल्या परिसरात व्हायलाच पाहिजे. आणि संतोष भाऊ तुम्ही करत जा, दरवर्षी तुम्ही आयोजन करत जा. तुम्हाला अडचण आली तर आम्ही पाकिटं घेणार नाही, असं एवढं काय नाही. खरंच आता मी लाईव्हमध्ये बोलतोय ना, तुम्ही एवढं गोड नियोजन जर करत असाल तर आम्ही एखाद्या दिवशी कीर्तनाचं मला माहिती आहे त्याला अडचण येणारच नाही. तुम्ही कशी माणसं आहे हो असं दान. बरं ना, पण नाही, हा विनोदाचा भाग होता, तो अंतकरणाचा भाग होता. पुन्हा एकदा सांगतो, हे केला तो विनोद होता आणि अगोदर केलो ते अंतकरणातून बोललेलं आहे. आम्ही माणसं फक्त घेणारीच नाही हो, आम्ही माणसं बऱ्याच ठिकाणी डिझेलसुद्धा घेत नाही. लक्षात आलं का? पण त्या घेतलेल्याच्याच चर्चा होतात आणि आम्ही एका दिवशी नाही घेतलेलं जर टाकावं तर म्हणतात हां एकदा घातली पंगत आणि वर्षभर बसला सांगत. असं होतं ना ते. त्याच्यामुळं मग आम्ही कुठं दान दिलेलं बी पोस्ट करत नाही, आम्ही कुठं पाकिटं नाही घेतले ते बी आम्ही फेसबुकला इंस्टाला वगैरे टाकत नाही. कारण ते मग लोकांचं काय त्यानं. आणि त्याच्यामुळं चालत राहावं बाबा, आपल्याकडे एवढा वेळ कुठे आहे कमेंटला उत्तर द्यायला. माणसाने या कमेंटचं फार टेन्शन घेऊ नये बघा. मोदीच्या खाली वाईट कमेंट चालू असतात. अरे मोदीकडं तर सगळ्या भारताची सत्ता आहे, त्यानं जर ठरवलं तर कमेंट करणाऱ्याला एका मिनिटात उचलेल. पण त्यांनी सांगितलं ह्या लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं, आपलं आपलं काम करत राहा. लक्षात आलं का? आपलं काम करत राहा. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच. हा एवढा सुंदरचा सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. हां, काही माणसं आज खुश झाली असतील. काही माणसं 3 दिवस खुश असतील, काही माणसं आजच्या दिवशी अरे पडले सगळे उडाल 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 उडाल. काय सांग, तुला बी देव उडवल एका दिवशी. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साये, घातलिया भय नरका जा. चांगल्या कामाला मदत केली पाहिजे, चांगल्या कामाला विरोध नाही केला पाहिजे. या सप्त्यात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवावं आणि मग चूक काढा. एवढं गोड नियोजन आहे महाराज, एवढं गोड नियोजन. सोपी गोष्ट आहे. बरं एवढं करून ते मला शब्दाने भेटले नाही, मला फोन केला नाही, मला नाव घ्या म्हणले नाही, काय एक शब्द सुद्धा बोलले. एवढा सप्ताह करून ज्यानं 11 रुपये दिले तिलाही बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरल्या? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. चल नाही घेतो हा. जास्त देणार बेजार करत नाही, कमी देणार लय बेजार करतं. महाराज येऊ नव्हता पाहिजे, मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे. मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्यात येऊन जाय, भोंग्यात तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करता तो माणसं. एक वाक्य बोलतो बघा, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायचं नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारी कशात काढत नाही, कशातच सुद्धा काढतात. कशात चुका काढत नाही. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या बघा. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं तुम्हाला? करूनच घेतलं आणि कळणार काऊन नाही. यायनं त्या कार्डावर वय वाढून घेतले बा. आधार कार्डावर 65चं किती केलं, 75 केलं.
बरं आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? आणि 65 आणि 75 डिफरन्स कळत नाही का? म्हणजे एस टीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि त्या बाईकडे पाहून करतो खरं आहे. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाय. अधिकारी येडा आहे खाली आलं. बापाची एसटी असल्यावाने करायला लागला. कामाला येतं काम करावं. 75ला फुकट सांगितलं, मग लिहिलं ना 75 फाड. ते एस टीचा फुकटचा प्रवास सुरू झाला बाबा. त्या हे लाईव्ह असल्यामुळे लय बंधनात चाललो मग बरोबर आहे. ते एस टीचा फुकटचा प्रवास सुरू झाला बाबा त्या लालपरीचा. एस टी लालपरी म्हणतात. ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले हरी हरी. जिचा परवाचा हप्ता जमा झाला 1 तारखेचा आला ना वाटतंय. जिचा परवाचा 1 तारखेचा हप्ता आला, तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी आता थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू उद्या. पण आमच्या शांतीनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय 1 तारखेचा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं एस टी ती बी फुकट आहे. म्हणलं दोन्ही योजनेत कसं काय बसली? 65 आणि 75 असं दोन्ही योजनेचा लाभ कसं काय? 2 आधार कार्ड काढले म्हणे. एका 65 केलं आणि एका 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयाची पुढी कन्या पुत्र होते जे साथ. बरोबर आहे का? चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघत राहत. कशात निघत नाही. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून मग माहेर गावात हे रिक्षा फुकट पाहिजे. वागच सांगू ना. हा असा चुका काढायच्या म्हणल्यावर कशात निघत नाही. कळतही निघतात. कशातही सांगा तुम्ही, काढून देईन तुम्हाला. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय? पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव. मी माणूस फार दुःखी राहत नाही. आमच्या सगळ्या मंडळीला माहिती. आपला कोणी विरोधक नाही महाराज. एकही महाराज आपला विरोधक नाही. आणि तो असेल तर तो महाराज नाही. बरोबर आहे. कारण मी त्रासच देत नाही. मी कधी कोणाला वाईट म्हणत नाही. बरोबर आहे ना. मी जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढं ॲडजस्ट करत चालणारा माणूस. माझं सांभाळून चालणं काम आहे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. एखाद्यानं चांगला बंगला बांधला, वास्तुशांतील बोलू, आपलं काम काय? पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. आपलं काम काय? जेवण करायचं आणि काय म्हणायचं? छान बांधला हो तुम्ही बंगला. आज तुमचा बंगला झाला तरी आम्हाला आनंद आहे. आलो जळगाव भागात कीर्तनाला, मुक्ताईनगरला, तर तुमच्या घरी वरची रूम आम्हाला आहे ना, आराम कराय बाबा. काही ताण आहे का? कौतुक करा, जेवण करा, निघून जा. कौतुक करत नाही, जेवणही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतो. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली ठेवावं लागतं. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खायला बोलवलं. आपलं काम काय? पेढा खायचा आणि काय म्हणायचं? छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तरी आमची हातभर छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडे आली. अहो एखाद्या वेळेस आजारी पडलो तर तुम्हीच गाडीत टाकून दवाखान्यात घेऊन जाला. आम्हाला बाद झाला, मला तेवढ्या उपयोगाला आली तरी बाद झाली. कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुक करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे. तुला काय प्रॉब्लेम आहे का? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. तुझ्या पोटात गोळा उठायचं काय काम आहे? आता संतोष भाऊन आम्ही पाहून घेईल. तुला आहे काय भेटायला बस झालं काय? उकरू उकरू किती किती घेतले आणि किती घेतले, देणं घेणं, कंदील लावून येणं. हा काय गरज आहे तुला? तू आहे काय भेटायला? ऐक ना. बरोबर आहे ना. म्हणलं हे महत्वाचं आहे. चांगल्या कामाला कौतुक करा. 10 लोकांनी जाता जाता म्हणावं, संतोष भाऊ कार्यक्रम दरवर्षी ठेवा बरं.
तुमच्यामुळं आम्हाला एवढा आनंद मिळाला. म्हणावं त्या माणसाला कौतुक. अरे कौतुकानं ऊर्जा मिळत असते माणसाला. आणि चांगल्या कामाचं नाही करायचं तर करायचं काय? म्हणावं संतोष भाऊ अहो एवढे महाराज लोक तुम्ही आणल्यामुळं आम्हाला नाही तर आम्ही यांना टी व्हीला मोबाईललाच पाहिलेलं आहे, पण तुमच्यामुळं आम्हाला हा आनंद मिळाला आणि म्हणून हे कौतुक केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला खूप माझ्या अंतःकरणातून धन्यवाद देईल. मी खरंच पुन्हा एकदा मागचं वाक्य रिपीट करतो. हे याचं रेकॉर्डिंग आहे, शूटिंग आहे, सगळं आहे. तुम्ही आयोजन करा. कधी तुम्हाला अडचण आली तर आम्ही तुमच्यासाठी उभे. तुम्हाला फोन तरी करायचं काम पडलं का मला सांगा. मला 10 ते 15 फोन विशाल महाराजांचे झाले. लोक आम्हाला फोन करतात 20-20 कुठे आहेत महाराज, कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले. पण विशाल महाराजांमुळं तुम्हाला एकाही महाराजाला फोन करायचं काम आहे. लक्षात ठेवा. मग आम्ही तयार असतो का? आम्हाला अशी माणसं भेटावी. फक्त अशी माणसं आम्हाला भेटली तर आम्ही बिन आमचं समर्पण करायला तयार आहे ना. आम्ही आमच्या घरी सप्ते करतो. तुम्ही जर एवढा करत असाल तर आम्हाला काय दुःख होणार आहे? आनंदाची. आता येणाऱ्या 10 तारखेपासून आमचे मित्र हरिभक्त परायण, रात्री आपण ज्यांचं कीर्तन ऐकलं, पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर, येणाऱ्या 10 इथला काला आणि तिथली सुरुवात. बस टेन्शन नाही महाराज. सर्वांना विनंती आहे. आणि यावर्षी तर एक मेजवानी आहे. यावर्षी शिवचरित्राची कथा 7 दिवस आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि राम मंदिराचे ट्रस्टी असणारे गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या मुखातून आपल्याला इतिहास शिवचरित्राची कथा 7 दिवस ऐकायला मिळणार आहे. आणि हाही सोहळा नाहीच ऐकायला येता आलं तर जिव्हाळा चॅनलच्या माध्यमातून आपल्याला लाईव्हसुद्धा पाहता येणार आहे. पण एक दिवस तरी तिथं या. आता कळतं ना आपल्याला आल्यावर. एक दिवस तिथं या, बाकी 6 दिवस मोबाईलवर पहा की पाहण्यासाठी. बरोबर आहे ना. एक दिवस तरी आपण त्या सोहळ्याला हजेरी लावा. आणि माझ्याच कीर्तनाच्या दिवशी या, कशाला दुसऱ्याच्या. बरोबर आहे ना. आता मी आमंत्रण द्यायला म्हणलं आपला जे तळं राखल ते पाणी पेईल ना मला. बरोबर आहे ना. 16 ओंकार 16 तारखेला या. आणि तिथं बी सगळ्यांनी यायचं आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडूनही निमंत्रण आहे. त्या सोहळ्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. बरोबर 11 वाजले. 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिट जास्त नाही. आणि मी काही नाही महाराज, मी परिणामच करून घेतला नाही पुढच्या मंडपाचा. मी माझा आनंद घेतलेला आहे. बरोबर आहे. माझ्या मी पद्धतीनं एक कसूरसुद्धा कमी जास्त नाही. कारण आम्ही डोक्यात ठेवत असतो की आमच्या पुढं देव बसलेला आहे आणि आम्ही देवाला कीर्तन सांगतो. आमच्या मानसिकतेत हे असतं. हे बघा, ज्याच्यावर मोठं झालं ना त्याच्यासोबत गद्दारीन चेष्टा नसावी. यांनी मृदंगासोबत कधीच चेष्टा करू नये, कारण त्याला त्या मृदंगाने सगळं दिलेलं आहे. यांनी गायनासोबत कधीच अंग राखलं नाही. हे राखणारे पोरं नाहीत. यांना माईक सिस्टीम लागू नाही लागू, डे नाईट प्रवास करतात. आज सकाळी कुठे गेले ते? नाशिक चांदवड, तिथं कीर्तन करून आता इथं हजर आहेत. महाराज, नाव कमवण्यासाठी खूप कष्ट लागतात. एवढं सहजासहजी होत नाही ते. म्हणून मोठ्या माणसाबद्दल बोलताना 100 वेळ विचार करून कमेंट करत जा. 100 वेळ. ज्या नाव कमावलं ना त्याच्याबद्दल 2 पद्धतीने जगावं. नियोजन असतं, पद्धत असती सगळ्या. अरे एक घर चालवायचं तर नाकी नव येतात. 140 करोड जनता सांभाळायची आहे. आणि होईल ना. सर्जिकल स्ट्राईक आपण पाहिलं ना डोळ्यानं, आपल्या डोळ्यासमोर पाहिलं आपण. होईल, जबाब मिळेल ना त्याचा. थोडं वेट अँड वॉच. यांचं वॉच पण ते नेलं दुसऱ्यानं. बरोबर आहे ना. तुम्ही व्यवस्थित वॉच ठेवला नाही त्याच्यावर, त्यामुळे ते वॉच केलं. बरोबर आहे ना. पण जाऊ द्या, वाजवायला आलं तुमच्याकडं. बरोबर आहे ना. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद आणि वाणीला विराम. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. उद्या हरिभक्तपरायण आमचे मित्र अक्रूर महाराज आहे, जळकेकर महाराज, आपल्याच भागाचं वैभवभूषण हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर पाटील. अतिशय गोड तुमच्या भागातलंच रत्न आहे. बहुसंख्येने आपण उपस्थित राहा. पुन्हा एकदा आमचे मित्र विशाल महाराज खोले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि संतोष भाऊंना विनंती आहे, आपण हा कार्यक्रम करत चाला. मी पुन्हा येईन. मी
माझं बोलतोय हो. अरे का बोलावंच का नाही माणसाने काय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. हनुमानीला विराम. ज्ञानेश्वर मावळे नाराज मावळे मावळे ज्ञानेश्वर माऊली हरी विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरे वेडी वाकोडे उतर क्षमा दोन मिनिटं उठू नका. महाराज तुम्ही सिद्ध त्यादी कारण्या तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया बहिणी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञान तुकाराम तुकाराम कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते. आदिशक्ती मुक्ताबाई धुपेश्वर भगवान परमपूज्य विठ्ठल हरी पुजारी बाबा परमपूज्य रामभाऊ पुजारी बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ग्राम हरसोळा आणि या ठिकाणी श्री संतोष साहेबरावजी रायपुरे त्यांचे बंधू तेजराव भाऊ समस्त रायपुरे परिवार यांनी त्यांच्या मातोश्री वच्छलाबाई रायपुरे यांच्या स्मरणार्थ आणि श्रीमती व्ही एस रायपुरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगाने आयोजित केलेल्या श्रीरामकथा महोत्सवाच्या 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण श्री सोपान महाराज सानप शास्त्री यांनी या ठिकाणी येऊन हे पुष्प समर्पित केलं. त्याबद्दल श्रीरामकथा समिती आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करूया. टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. आज भगवंताने आपली एक प्रकारे परीक्षाच घेतलेली आहे. पण तुमचं माझं भाग्य आहे की जिथं जिथं कार्यक्रम होते महाराष्ट्रामध्ये, कोणाचं लग्न असेल, कोणाचा सप्ताह असेल, पण या नैसर्गिक आपत्तीमुळे, या वाऱ्यामुळे, या फार मोठा वेग त्या वाऱ्याला होता की महाराजांनी सांगितलं झाडं पडली. गुरुवर्य संजय महाराज पाचफोर यांचं कीर्तन आज पिंपळकोठा एरंडोल तालुक्यामध्ये होतं. पण बाबा कथा आटपून निघणार तेवढ्यात त्यांचा फोन आला की महाराज आमचा पेंडॉल पूर्णपणे कोसळलेला आहे. पण तुमचं माझं भाग्य आहे की एवढ्या वाऱ्यात सुद्धा मोठ्या डौलानं या ठिकाणी हा पेंडॉल उभा आहे. आणि 7 दिवसा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी साडू नये. 7 दिवसापासून उपाश्यन कीर्तन आहे. महाराजांना पहिले सोडू नका, कीर्तन ऐकून घ्या. काही जरी झालं तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, तरी कीर्तनाचा रंग सोडू नये. आणि आपल्याला एवढं मोठं वारा आला पण तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिले. त्याचं कारण आहे हा जो ब्रह्मरसाचा काही भाग आहे हा तुमच्या माझ्या जीवनातली प्रत्येक पीडा दूर करणार आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल. अनेक रस आहे जे पिल्यानंतर पुन्हा पिण्याची इच्छा होत नाही. उसाचा रस आहे तोही पांचट असतो, त्यात पहिले बर्फ असतं. तीनले उतरते मग घरी येते, तो सोमरस आहे. आणि आता ज्याचं सीजन सुरू झालं तो आंब्याचा रस आहे. आणि त्याला ज्यानं पायताना करताना पाहिलं तो रस खात नाही. तो म्हणते आंबा मी कापून खातो पण रस नाही खात. एका ठिकाणी आम्ही गेलो, ते म्हटले महाराज तुम्ही सकाळी जेवण करून जा. म्हटलं तशी काही आवश्यकता नाही, रात्री उशीर झाला जेवणाला, त्याच्यामुळे आता काही दुपारी दुसऱ्या दिवशी 12पर्यंत गरज नाही. पण नाही म्हणे की कधी येसाल. म्हटलं काय करता. म्हणे रस करायचा आहे. पूर्ण स्वयंपाक केला आणि ती माता आमच्या पुढे रस करायला बसली. म्हणजे हॉलमध्येच करतात तो रस. त्या घरात होते 8 जण आणि आम्ही 3, कारण मी एकटा जात नाही, 3 आमच्यासोबत असतात.
म्हणजे झाले 11 जण. त्या बुवानं आंबे आणले 1.25 किलो, ती त्याच्याजवळ 20 सुटे नव्हते म्हणून पहिले पाण्यात भिजू घातले आणि मग त्या माऊलीनं ते आंबे वरती काढले, नाक्यावर धरला असा. इतके चोयला तो आंबा की तो आंबा त्या खालच्या आंब्याला म्हणे गड्यावर आता तुम्ही समावून घे जा, मी जेवतो आणि जातो घरी. हां, तो पूर्ण असा ढिल्ला करून टाकला त्याला आणि अखेर शेवटी त्या नाक्यातून त्यानं जीव दिला. कर चले हम फिदा जानो तन साथी, अब तुम्हारे हवाले वतन साथी. ते म्हणे आमची पाडी तुमचं झालं की आहे. एक एक आंबा पूर्ण चोयला बाजूला ठेवले, मग दुसरा घेतला, त्याला असा उलटा केला, वरून दाबला, खाले कोय वरे फोतर. ते फोतर म्हणे आता मावशी मला सोडून दे, त्या कोयचा काय हिशोब आहे तो पाय, आपला तो या हिशोब काही बाकी नाही. ते म्हणे तू ही सोय मग पाहिन. तिनं ते कोय घेतली, मी सरळ पाहून राहिलो. ते कोय इतकी धुतली 3-4 पाण्यानं की तिचे केस मोकळे केले. असं वाटतं की आताच काडी कचरं येचून आली वावरातून. आणि एवढी धुयेल कोय तिनं माया देखत तिच्या नाताकडे फेकली. चोकरे म्हणे. त्या नातानं बी तिचं पुरं टिलर केलं, टकली करून टाकली ते कोय सर्व. आणि मग ते फोतर घेतलं, ते थरथर कापे. त्याची भाषा मला समजत होती परमार्थ करू करू. त्याला इतकं निपवलं की ते म्हणे आता मावशी डोलार खेडच्या मरीमायची शपथ महापोटात काही नाही राहील. पण ते म्हणे भाऊ तिवर मा भरोसानी. तिनं त्याला उलट केलं आणि इतकं धुतलं की फोतरा हे बी ना समजे. आणि मग ते बाई म्हणे महाराज तुम्ही सर्व खाऊन राहिले, भजे खाऊन राहिले, रसोई खाऊन राहिले, रस काऊन नाही खात. म्हटलं डबल खाणार नाही. तो रस फिक्का आहे, हा रस आनंदाचा, हा आनंदाचा रस आहे. सेवितो हा रस वाटितो आणि याला काळ वेळेची मर्यादा नाही. महाराजांनी सांगितलं की पैसे देऊनही लोक येत नाही. आम्ही तर विचार केला, म्हटलं आता आज कीर्तन होत नाही बाकी जेवणात, मग काही गाड्या घरी वापस गेले. ते म्हणे जाऊ द्या आता. हां, आपण म्हटलं जाऊ द्या बा, फार उशीर झाला आणि हे तर उठायलाच करे असं म्हणलं. पण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. महाराज जे काल तुम्ही पाहिली ते गर्दी होती आणि आज तुम्ही जे पाहिले ते दर्दी आहे. हे सरे दर्दी आहे. त्यांना काय आता आमचे शांभू आले, उधाणात आले तिकडून, आमचे चावंडे बंधू खामगावून आले आणि काही काही घरीच आहे. बरोबर आहे की नाही. त्याला वाटते जावा की नाही जावा बा इकडे. इरादे लाख बनते हैं बन के टूट जाते हैं, लेकिन इस मंडप में वही आप आते हैं जिन्हें मेरे श्री राम बुलाते हैं. जय श्री राम. वाह वाह. आहे 11 वाजले तरी स्टॅमिना आहे का. वाह वाह. आणि हा फक्त धार्मिकच कार्यक्रम नाही आहे. मॉनिटर बंद केलं रे भावा तुम्ही. हॅलो, तुला वाटलं याला काही समजत नाही आणि गुंड्याला यायला नाही. सरेत पहिला मलकापूर तालुक्याचा डीजे घेणारा महाराज आहे मी. पण अखेर शेवटी नेऊन दिलं, कारण लोक मला झाडावर चढवत. तुमचे भोंगे तुम्हीच बांधा. एकाला म्हटलं का रे बॉक्स धरू लागतो, म्हणे धरू नको रे, फुटलं तर कोण भरून देईल. म्हणून मी ना ते सामान इकून टाकलं भाऊ. तर या ठिकाणी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सर्व कार्यक्रम आहे. महाराजांच्या माहितीकरता दिनांक 8 तारखेला सामूहिक विवाह सोहळा आहे. त्याची जवळपास 8 जोडप्यांची नोंद झालेली आहे. श्रीमान दत्तात्रयजी लहाने सरांच्या माध्यमातून आणि राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी ते विवाह सोहळे आहे. त्याचबरोबर 8 तारखेला आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मातील जे निरनिराळे पंथ आहे महाराजजी, सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की आपल्या संप्रदायाची जी मंडळी असते त्याचाच आपण उदो करत असतो. पण आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मातली आपण सर्व मंडळी एक आहे आणि सर्वांचे विचार मार्ग जरी वेगवेगळे असले तरी साध्य मात्र एक आहे. हा संदेश जगापर्यंत पोहोचवण्याकरता आपण सर्व पंथीय या ठिकाणी संत संमेलन घेतलेलं आहे आणि त्या प्रत्येक पंथाचे आचार्य, सनातन
धर्मातील सत्पंथाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मानभाव पंथाचे मानेकर शास्त्री बाबा, सावदा आश्रम, गिरणारी मठाचे ब्रह्मचैतन्य महाराज आणि वारकरी संप्रदायातील जे मुख्य संत आहे, संत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, या सर्व संतांचे विश्वस्त आणि या सर्व संतांचे वंशज, कोणी 17वे वंशज, कोणी 10वे वंशज, या ठिकाणी आपल्याला एकाच व्यासपीठावर दर्शनाकरता मिळणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, इथं बसलेल्या सर्वांना, पुरुष मंडळी, महिला मंडळी, तुमच्या जीवनामध्ये तसा प्रसंग पुन्हा कधी येणार नाही. बरावी ही वेळ सापडली संधी, आता ही संधी मिळाली, आता मिळाली, पुन्हा मिळेल की नाही याची काही गॅरंटी नाही. जाते ऐसी घडी पुन्हा नये. म्हणून वारा असो, अवधान असो, का पाऊस असो, बरोबर आहे, या ठिकाणी संत संमेलन राहणार आहे. सकाळी सर्वांनी ठीक 9 वाजता या धर्ममंडपामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगाने उपस्थित आमचे हरिभक्तीपरायण शास्त्री महाराजांनी जे सांगितलं की लोक चांगलं पाहत नाही, वाईटाकडे जास्त पाहतात. ज्या वेळेला शहीद जवान संजय सिंहजी राजपूत यांच्या स्मरणार्थ आम्ही 5 वर्ष मलकापूरला आमचे ओम शांती सेवा समितीचे आमचे भन्साली भाऊ, सचिन भाऊ भन्साली, तर हे सर्व मंडळी सोबत होती, संतोष भाऊ, श्याम भाऊ, सर्व मलकापुरातील सर्व मान्यवर. मग मी महाराजांना फोन केला, म्हटलं महाराज, शहीदांच्या स्मरणार्थ सप्ताह आहे आणि तुम्हाला यावं लागते. आणि महाराज म्हटले ठीक आहे, हे तारीख घ्या. 14 एप्रिलला त्याचा 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी कार्यक्रम होता. महाराजांना म्हटलं कीर्तनाची सेवा पाहिजे. तसा महाराजांचा माझा एवढा परिचय नव्हता, पण मी फोन केला आणि म्हटलं महाराज तुमची सेवा पाहिजे. त्यांना मुद्दाम मी कोणाचा रेफरन्स दिला नाही की आपण विशाल महाराजला ओळखता का बा, कारण मग तारीख देताना संकोच वाटतो एखाद्या वेळेला. म्हटलं महाराज कीर्तनाची सेवा पाहिजे, असा असा कार्यक्रम आहे. त्यांनी सांगितलं यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे, तुमचं जे नियोजन असेल त्या नियोजनामध्ये आम्ही यायला तयार आहे. आणि 3 वर्षापूर्वी महाराज त्या ठिकाणी कीर्तनाला येऊन गेले आणि आम्ही जे सेवा दिली ते घेऊन गेले. आजच्या सेवेच्या मानधन सन्मान जो काही असतं आपण देतो कीर्तन झाल्यानंतर, त्याच्या चतुर्थांशही ती रक्कम नव्हती, तरी पुन्हा त्यांचा फोन आला नाही, असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि विशाल महाराजांनी त्यावेळेला मी त्यांना 21,000चं पाकिट भरलं होतं, कारण पैसे असले की मग माणूस जरा हात मोकळा सोडतो असं, म्हणून मी जास्त खिशे आणले आज. या खिशात आयराचे पैसे आहे, ते सकाळी संजय महाराजांना द्यायचे. इकडे वेगळे आहे, इकडे वेगळे आहे, इकडे वेगळे आहे, जास्त खिशे. वरे काय इकडे कोणाचं हे सापडेलं आपल्याला, ज्ञानदेव नारायण खानझोडे आहे का इथं, आहे का? हा द्या ते इथं चोपदार बॉल भेटतो. आता नाही सापडेल काही, नको पाहा तिकडे. आणि म्हणून या ठिकाणी मी ते चिठ्ठी पाहत होतो अन्नदानाची. मग 21,000चं पाकिट मी महाराजांना भरलं, पण महाराजांनी देखील त्या ठिकाणी 1 रुपयाही दक्षिणा घेतली नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण चांगलं पाहिलं पाहिजे, त्या जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याच्याकडे लक्ष देऊ नये. आणि म्हणून आज सकाळचे जे अन्नदाते होते त्याच्यामध्ये आमचे तानाजी पाटील आणि आपल्याच गावातील सर्व जे काही मित्रमंडळ आहे त्याच्यामध्ये पंडितराव पाटील, त्यानंतर पांडुरंगजी चव्हाण आणि रामेश्वरजी रायपुरे, रामराव रायपुरे या आणि शेषराव पाटील लासुरा यांच्या माध्यमातून सकाळी अन्नदान झालं. आणि आज संध्याकाळी, सकाळी हरसोळा आणि संध्याकाळी वाघोळा. वाघोळा आणि चिंचोल, वाघोळा चिंचोल एकच आहे, कुरा काकोळा असं, कुरा काकोळा वाघोळा चिंचोल जळगाव खानदेश. तर असं कॉम्बिनेशन आहे. चिंचोल आणि वाघोळा या सर्व मंडळींचे टाळी वाजवून स्वागत करा. एवढं वारा आला, सर्व आलं. हां,
पण तरी आमचे जेऊ घालणारे निष्ठावान आणि खाणारे डबल निष्ठावान. एकांता अंगावर पुष्ट घेऊन म्हणे पोयाना पोयाना, म्हटलं आणतो आणतो. पाणी जाऊ दे आणतो, मग पायात जरा चप्पल नाही, आणतो आणतो. म्हणजे निष्ठा पाहिजे की नाही, कोणत्याही गोष्टीवर सोडायचं नसतं काही.